कृष्णा जय जय राम जय जय राम जय जय राम हरि जय जय राम जय जय राम कृष्णा हरि जय जय राम कृष्णा हरि जय जय राम कृष्णा जय जय राम हरि अपहता लोचनी उपपहता लोचनी रूपपहता लोचनी रूपपहता लोचनी रूपपहता लोचनी लोचनी रूपपहता लोचनी रूपपहता लोचनी रूपपहता लोचनी सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा
तोहा विठ्ठल बलवान तोहा विठ्ठल बलवान तोहा लाडकिले कमी संतांची लाडकिले कमी संतांची लाडकिले कमी संतांची लाडकिले कमी संतांची मजवरे कृपा बहुतांची मजवरे कृपा बहुतांची मजवर कृपा बहुतांची मजवर कृपा बहुतांची मजवर कृपा बहुतांची मजवर कृपा बहुतांची लाडकिले कमी संतांची लाडकिले कमी संतांची लाडकिले कमी संतांची लाडकिले कमी संतांची मजवरे कृपा बहुतांची मजवर 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 कृपा बहुतांची अखई सुडा हाती आला अखई सुडा हाती आला अखई सुडा हाती आला अखई सुडा हाती आला अंकण मोती नाकाला अंकन मोती नाकाला अंकन मोती नाकाला अंकन मोती नाकाला मोती नाकाला
शृंगारिला ओढ मुरारी शृंगारिला मुरळी शृंगारिला ओढ मुरळी शृंगारिला चौऱ्यांचा शिक्का केला चौऱ्यांचा शिक्का केला लाडकी कमी संताजी लाड केले कमी संताजी लाड केले कमी संता मजवरी कृपा बहुताची मजवरी कृपा बहुताची मजवर कृपा बहुतांते मजवर कृपा बहुतांते मजवर कृपा बहुतांते मजवर कृपा बहुतांते तुके उतरला तुके उतरला तुके उतरला चा कोण दिला श्री हरिभक्ती परायण गायनाचार्य कैलासबुवा फरकंडेकर हे पुढं म्हणतील. त्यांना साथ श्री हरिभक्ती परायण गायन विशारद स्वपान काका हे पुढे. लाडकी लेखा मी संताजी लाडकी लेखा मी संताजी
कृपा बहुतांची माझवार माझा
कृपा बहुताची लाडकी 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 लेक संताची माझा रे कृपा बहुताची माझा कृपा बहुताची कृपा बहुताची हा कृपा बहुताची
भजन करा विठ्ठल विठ्ठल बोला पुंडरीक वरदे श्री हरिनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री निवृत्तीनाथ महाराज की जय लाडकीले कमी संतांची लाडकीले कमी संतांची मजवरी कृपा बहुतांची आखई चुडा हाती आला अंकन मोती नाकाला लाडकीले कमी संतांची मजवरी कृपा बहुतांची बोध मुराळी शृंगारीला 84चा शिक्का केला लाडकीले कमी संतांची मजवरी कृपा बहुतांची तुका तुके उतरला तुका तुके उतरला सहानकेचा कौल दिला लाडकीले कमी संतांची मजवरी कृपा बहुतांची पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन हरे हरे पांडुरंगा करो प्रथम नमन चरणा संतांचिया दुसरे चरणा संतांचिया दुसरे चरणा संतांचिया पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका यदक्षरमणाख्यै आनंदं मजवेयं श्रीमन्निवृत्तिनाथेत ख्यातमं दैवतं महाश्रेत लाडकी लेकमी संतांची मजवरी कृपा बहुतांची हॅलो थोडा इको कमी करा ते विठाला 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 राम विठाला रामकृष्ण आहे रामकृष्ण आहे लाडकी लेकमी संतांची मजवरी कृपा बहुतांची राहू द्या आता काही करू नका ठीक आहे जगद्गुरु
श्री तुकोबाराय महाराज यांचा अत्यंत महत्त्वाचा अतिशय प्रासादिक भगवान श्री परमात्म्याशी एक अनन्यतेचा संबंध प्रगट करणारा रूपकात्मक अतिशय गोड अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला आहे. परम पावन असलेलं श्री दक्षिणमुखी महारुद्र हनुमान मंदिर नावलगाव या पावन भूमीमध्ये प्रतिवार्षिक संपन्न होणारा हा अखंड हरिनाम सप्ताह या वर्षी विशेषत्वाने मंदिराचा झालेला जीर्णोद्धार आणि त्याचं कलशारोहण इतका सुंदर उत्सव आपण ग्रामस्थ मंडळी करत आहेत. पूज्य प्रातस्मरणीय मोतीराम महाराज, पूज्य प्रातस्मरणीय मारुती महाराज या संत मायबापांची या परिसरावर मोठी कृपा आहे आणि त्यांच्यामुळेच हा परमार्थ या परिसरात चालू आहे असं मला वाटतं. त्याही नंतर जी मंडळी पुढे नेत आहे त्या सर्व संत महात्मे सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. कीर्तनामध्ये विशेषत्वाने उपस्थित असलेले सर्वच कीर्तनकार, प्रवचनकार, विशेषत्वाने गायक, वादक, श्रोते, सज्जन, आबालवृद्ध, माता भगिनी, आजच्या माझ्या कीर्तनाकरता विशेष गाण्याकरता उपस्थित असलेले आमचे हरिभक्तीपरायण कैलास महाराज. खरं म्हणजे कैलास नाव गायन क्षेत्रामध्ये अलीकडे वारकरी संप्रदायात खूप गाजतंय. तिकडे औरंगाबादकडे कैलास पवार आणि परभणीकडे आमचे कैलास महाराज आहे की नाही. सगळ्या महाराष्ट्राला वेळ लावला त्यांनी. बघा ना, पहिली चाल सुद्धा किती गोड म्हटली आणि त्यांना साथ केली सोपान काकांनी. जुनं व्यक्तिमत्व. एकदा टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा. पखवाजावर नावं मला माहित नाही. कैलास महाराज, मुंसाजी महाराज गोड हात आहे. महेश महाराज, महेश महाराज युवा नेतृत्व आहे. सोबदार आहेत सगळे. इकडे महाराजांचं नाव राम, तिकडे विनेकरी आहेत नाही का. प्रक्षेपण आहे. सगळीच मंडळी आहे. ग्रामस्थ परिसरातली पंचक्रोशीतील सगळी मंडळी आली आहे. थोडं नियोजित वेळेमध्ये मागे एकदा 18 का 19ला मी एकदा येऊन गेलो नाही का. आणि बघा त्यानंतर कोरोना गेला, एवढा दिवस निघून गेले तरी सगळी मंडळी पुन्हा आपल्याला देवाने एकत्र येण्याकरता जिवंत ठेवलं. ते याकरता ठेवलं की कलशारोहणाला देणगी देण्याकरता ठेवलं. लक्षात ठेवा. म्हणून मंदिराच्या कामाला देणगी द्या, मंदिर पूर्ण करून घ्या. मलाही कदाचित येता आलं, कोरोनात देवाने नेलं नाही. देवाने याकरताच नेलं नाही की नावलगावला नाही का कलशारोहणातलं कीर्तन करायचं आहे. त्यातलं त्यात कीर्तन दिलं होतं खरं तर मी 19 तारीख, पण अयोध्येला उद्या जायचं असल्यामुळे मी महाराजांना म्हटलं आता काही शक्य नाही बा. ते म्हटले तुम्ही म्हणाल ती तारीख, बाकीच्यांची आम्ही बदलू, पण तुम्ही यायला पाहिजे. हे नावलगावचं विशेष प्रेम आहे. पुन्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. माझ्या कीर्तनाची पद्धती आपल्याला माहिती आहे. थोडंसं मी विनंती केली 8:30 ते 10:30 करा आणि आपण केला. आनंद वाटला. बघा ना, गर्दी तेवढीच जमली ना, काही नाही, लोक येऊन जातात आपाप. अर्थात मला अर्ध्या तासाने काहीच फरक पडणार नाही, पण आपल्याला सवय लागावी म्हणून 9ची 8:30 वर, 8:30ची 8 वर, मग 8 वर येऊन थांबले तरी चालेल, त्याच्या आत आले नाही तरी चालेल. आता कारण तिकडे औरंगाबाद, नगर, नाशिक, पुणा 7 ते 9 कीर्तन झाले. कुठेही जातो मी कीर्तन 7 ते 9 असतात. आपण अर्धा तास तरी यावं आधी. 8:30 ते 9:30 आपले 8:30 ते 10:30, हळूहळू 8 ते 10. मला वाटतं संस्थांवर 8 ते 10 होतात ना महाराज. मग आपण संस्थांचा आदर्श घ्यायचा. काही नाही, 8 ते 10 कीर्तन केले तर अजून छान होत जातील. असो, पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आता चिंतनाला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल. लाडकी लेकमी संतांची मजवरी कृपा बहुतांची. या अभंगामध्ये श्री तुकोबाराय महाराजांनी भगवंताशी आपला संबंध प्रगट करताना एका कुमारिकेची भूमिका केलेली आहे. स्वतः एका कुमारिकेच्या भूमिकेत जाऊन आपला अधिकार, आपला संबंध समाजासमोर ठेवतायत. खरं म्हणजे मानवी जीवनाच्या परिपूर्ती करता माणूस नेहमीच प्रयत्नशील असतो आणि असला पाहिजे. नेहमी माणूस त्याच्या क्षेत्रामध्ये धडपडत असतो. ते व्यवसायाचं क्षेत्र असेल तर त्याला त्याच्यात
मोठं उद्योजक व्हायचंच असतं. ते राजकीय क्षेत्र असलं तर त्यालाही त्यावर उच्च पदावर जायचंच असतं. आणि ते आध्यात्मिक क्षेत्र असेल तर परमात्म्याची प्राप्ती करून भगवंताच्या भक्ती सुखाचा आनंद त्याला घ्यायचाच असतो. त्या त्या क्षेत्रामध्ये त्याचं कर्तृत्व उच्च स्थितीला जावं, त्या त्या क्षेत्रामध्ये तो सर्वोच्च व्हावा, ही प्रत्येकाची तळमळ असते. एवढंच आहे, काहींचे प्रयत्न कमी पडतात आणि काहींचे प्रयत्न यशस्वी होतात. मी अजून थोडासा भाग या प्रस्तावनेमध्ये घेतो, विस्ताराने मांडून पुढे चालतो. आपल्या जीवनाची परिपूर्ती करत असताना सर्वच गोष्टी स्वकर्तृत्वाने मिळवता येतात असं नाही. कधी कधी दुसऱ्याचीही सहाय्यता घ्यावी लागते. घ्यावी लागते की नाही? मग कधी कधी स्वकर्तृत्वाने काही मिळवता येतं, कधी कधी परकर्तृत्वाच्या साह्याने सुद्धा काही मिळवता येतं. आपलं जीवन परिपूर्तीला जात असताना आपल्या जीवनातल्या लौकिक आणि अलौकिक गरजा भागवत असताना मनुष्य जीवन कधी कधी जीवाची मदत घेतं, कधी कधी जडाची सुद्धा मदत घेतं. जडाची मदत घ्यावी लागते, जीवाची मदत घ्यावी लागते. मी आता 500 किलोमीटरवरनं आलो आणि समजा तुम्ही इथं आलेच नसते तर तुमच्या मदतीशिवाय मला कीर्तन कसं शक्य आहे सांगणं. म्हणजे ह्या जीवाची कीर्तनाकरता मदत हवी की नाही? ह्या जीवाची गाण्याकरता मदत हवी की नाही? म्हणजे जीवाची मदत घ्यावी लागते, तशी जडाची सुद्धा मदत घ्यावी लागते. आता यांना पखवाज वाजवायचा आहे, कोणाची मदत घेतली त्यांनी? जडाची घेतली की नाही? पखवाज जड आहे का जीव आहे? जड आहे. ते जडाच्या मदतीने पखवाज वादक झाले. जीवाची मदत कधी जडाची मदत घ्यावी लागते. थोडासा विस्तार करतो, प्रस्तावना थोडी जड होईल, फार नाही. पुढे आपण थोडं हलकं करू वाटल्यास. जड आणि जीव या दोन गोष्टीचा विचार केला, दोघांमध्ये काही सारखं आहे, दोघांमध्ये काही फरक आहे असं मला वाटतं. जडामध्ये आणि जीवामध्ये काही सारखं आहे. पहिली गोष्ट, जड आणि जीवामध्ये काय सारखं आहे तर ईश्वरी तत्व दोघांमध्ये सारखं आहे. ईश्वरी तत्व जडातही आहे आणि ईश्वरी तत्व जीवातही आहे. ते नुसतं जीवात असतं तर प्रल्हादा करता खांबातून प्रगट झालं नसतं. ज्या अर्थी ते खांबातून प्रगट झालं त्या अर्थी ते जडातही आहे, जीवातही आहे. अगदी साधं प्रमाण द्यायचं झालं तर विठ्ठल जळी सरी भरला, जळी सरी भरला, हरी नाठाव नाही उरला, नाठाव नाही उरला, आज्ञा दृष्टीने पाहेला, विठ्ठल की तो जडातही आहे आणि ईश्वरी तत्व जीवात, हे दोघांमध्ये एक गोष्ट साम्य आहे. आता अजून एक गोष्ट सांगतो. वेदांताच्या दृष्टीने एकच वाक्य उच्चारतो. ईश्वरी तत्व दोघीकडे सारखं असलं म्हणजे चिद दोघीकडे सारखं असलं तरी चिदाभास दोघीकडे नाही. चिदाभासा करता लागणारी अंतकरण नावाची सामुग्री जिथं असते त्याला जीव म्हणतात. म्हणून जीवाच्या ठिकाणी चिदाभास आहे, जडाच्या ठिकाणी चिदाभास नाही. खरं सांगू का, ज्याला देवाचा भास होतो तो जीव आहे. ज्याला देवाचा भासही नाही आणि आभासही नाही तो जड आहे.
दोन फरक मी लक्षात आणले. अजून एक फरक आपल्या लक्षात यावं म्हणून सांगतो, मला पुढे जाता येईल. जडात आणि जीवात काय फरक आहे? जडाच्या ठिकाणी कुठलीही संवेदना नाही आणि म्हणून जडाच्या ठिकाणी कृती नाही. जीवाच्या ठिकाणी संवेदना आहे आणि म्हणून जीव कृतिशील आहे. जडाच्या ठिकाणी काही संवेदना आहे असं तुम्हाला वाटलं कधी? त्याला काही संवेदना नाही. मंदिराच्या पायरीवर ठेवा, दगड नारळ फोडायला कामी येत. रस्त्यावर ठेवा, किलोमीटर सांगतो. एखाद्याच्या हातात द्या, दुसऱ्या डोकं फोडतो, दुसऱ्याचं डोकं फोडतो. आहे की नाही? आहे की नाही? पण त्याला स्वतःला आहे का काही संवेदना? एखाद्या शिल्पकाराच्या हातात द्या, मूर्ती मूर्ती बनतो. त्याला स्वतःला काही संवेदना नाही. एक माणूस माऊलीच्या सोहळ्यात भजन करता करता चालला, भजन करायच्या ऐवजी मोबाईलच खेळायला लागला. अलीकडे भजनात मोबाईल खेळतात, हाही मोठं एक खंतच आहे. रामकृष्ण. मोबाईल खेळता खेळता तो भजनातून बाजूला निघून गेला. त्याच्या लक्षात आलं नाही, मैलाच्या दगडावर जाऊन आदळला, डोकं फुटलं, सगळा दगड रक्ताने भरला, पण तो दगड ह्या दगडाला शब्दभर बोलला नाही. कारण त्याच्या ठिकाणी कुठलीही संवेदना नाही. या उलट जीवाच्या ठिकाणी संवेदना आहे आणि म्हणून जीवाच्या ठिकाणी कृती आहे. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी नाही का भावना आहेत. त्या भावनेतून कृती निर्माण होत असते आणि कृतीतून मनुष्याचं स्वतंत्र अस्तित्व प्रगट होत असतं. लक्षात. म्हणून संवेदना अत्यंत महत्वाची आहे. अंतःकरणामध्ये जी संवेदना असेल तशीच कृती बाहेर पडते. हा पण एक सिद्धांत जाता जाता ऐका. कृती संवेदनेशी संबंधित आहे. अंतःकरणाच्या संवेदना जर यदा कदाचित तमोगुणी असतील तर हिंसाचाराची कृती घडते. रजोगुणी असतील तर प्रपंचाची कृती घडते आणि त्या सत्वगुणी असतील तरच परमार्थाची कृती घडते. परमार्थात येणं त्याच्याकरता जीव अंतःकरणामध्ये संवेदना सात्विक असल्या पाहिजे. अत्यंत लोभीपणा रजोगुणाची सात्विक नाही का भावना. अत्यंत क्रोधीपणा. पुन्हा तुम्हाला एक जाता जाता भाव सांगतो पटकन. दिवसाची विभागणी या 3 गुणामध्ये करा. या सकाळी सकाळी या विश्वामध्ये सत्वगुणाचा प्रभाव असतो. सूर्यवरती आल्यानंतर ह्या विश्वामध्ये रजगुणाचा प्रभाव असतो आणि सूर्य अस्ताला गेल्यावर या भूमीमध्ये तमोगुणाचा प्रभाव असतो. म्हणून आतापर्यंत एखाद्याचा खून सकाळी सकाळी झाला असं मला ऐकून दाखवा बरं. सकाळी सकाळी चोरी झाली असं मला वाटलं का तुम्हाला? का की चोर सुद्धा सकाळी त्या सत्वगुणाच्या प्रभावाने इतका प्रभावित असतो, चोरी मारुतीच्या मंदिरात दर्शनाला येतो. फक्त आपल्याला माहित नसतं हा चोर आहे, कारण त्या भावनेचा प्रभाव आहे. हळूहळू सूर्य वरती चालला की रजगुणाचा इतका प्रभाव वाढतो की माणसं पैसे कमवायला निघतात. आणि संध्याकाळी तमोगुणाचा प्रभाव आहे. सगळे तमोगुणाचे विकारी कामं रात्री होतात. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठ होतो माहिती का तुम्हाला? आपल्याकडे केव्हा होतो हरिपाठ? सायंकाळी होतो, संध्याकाळी होतो ना. आता विचार करा, वारकरी संत काय बुद्धिमान असतील, दुपारी हरिपाठ का ठेवला नाही? सकाळी का ठेवला नाही? संध्याकाळी हरिपाठ, सकाळी काकडा का? काकडा हा सत्व गुणाचं प्रतीक आहे म्हणून तो सकाळी आहे. आणि हरिपाठ संध्याकाळी का आहे काय ते का? ती वारकऱ्यांची संध्या आहे, संध्येचा काळ आहे. म्हणजे बाहेर रजगुण आहे आणि आत तमोगुण येणार आहे. रजगुण संपून तमोगुणाचा प्रभाव सुरू होण्याचा मधला काळ म्हणजे संध्या आहे. बरोबर त्याच काळात हरिपाठ करायचा म्हणजे तमोगुणाला थारा द्यायचा नाही आणि पुण्य संपादन करायचं. म्हणून तर संध्याकाळी दिवा लावायचा, म्हणून तर संध्याकाळी हरिपाठ करायचा, म्हणून तर प्रसन्नता संध्याकाळी. आपला माझा भाव इथं आहे, पुढे आपल्याला जायचंय. प्रवास खूप मोठा आहे. अंतःकरणाची संवेदना, अंतःकरणाचा भाव हा कृतीतून प्रगट होत असतो. तुम्ही असं ठरवा, मला सांगा, तुम्ही एकदम कृती होते का? आधी मनात निश्चय होतो, आवडे ते वृत्ती किरीटी, आधी मनोनी चिवटी, मग ते वाचा दिटे करासी. होता भाव कोटी, मुखा आला तो सेवटी, मुखा आला तो सेवटी, मुखा आला तो सेवटी. होता भाव कोटी, मुखा
मनामध्ये जो भाव होता तोच मुखातून बाहेर आला की नाही, आत असलं, आत निश्चित झाल्याशिवाय ते कृतीतून प्रगट होत नाही. तुम्ही मला एक शिवी देता का? कोणाला येते का व्यवस्थित? एक शिवी मला द्या. चला बघा, प्रयत्न करा, एक द्या ना. उभं राहून द्या, खाली बसून द्या. पण एक शिवी देताना तुम्ही एकदम शिवी देऊ शकत नाही. तुम्हाला आधी एकदा तरी मनात ठरवावी लागेल, 10-5 म्हणाव्या लागतील आणि त्याच्यातली एक निवडावी लागेल, मगच बाहेर येईल. बघा चालू झालं सगळ्यांच्या मनात, कोणती द्यावी याला. माझा मुद्दा इथं आहे की संवेदना कृतीशी. बरं चला, अगदी परिचयाचा दृष्टांत देऊन पुढे जातो. कैवल्य चक्रवर्ती ज्ञानोबराय पैठण क्षत्रिय आले. धर्म मार्तंडांनी, धर्मपंडितांनी परीक्षा घेतली. ज्ञानोबरायांचं अस्तित्व नाकारलं. आणि असलं काही ज्ञानोबा विनोबा नसतं. हे आमचा घेऊन चाललेल्या रेड्याचंही नाव ज्ञानोबा आहे, त्याचंही नाव ज्ञान आहे, तुझंही नावामध्ये काही नसतं. ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून शब्द आले, ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. काही हरकत नाही, तोही ज्ञानाच आहे आणि मी ज्ञानाच आहे. रेडा जवळ आला, रेडा जवळ आला. माणिक शास्त्री, मला याचं आश्चर्य वाटलं. जगात सगळ्यात पहिले ज्ञानदेव कुणाला कळाले असतील तर रेड्याला. नाही, मला त्याचं पुढचा विशेष वाटतं. पैठणहून ज्ञानदेव निवृत्तीनाथ चौघ भावंड निघल्यावर त्यांच्याबरोबर त्यांच्या मागे कोण गेलं तर रेडा गेला. म्हणजे 750 750 वर्षापूर्वी ज्ञानदेवांच्या मागे जावं या पैठणच्या रेड्याला कळालं. आजही महाराष्ट्रातल्या, तुम्ही म्हणा मी कशाला म्हणू, मसीला कळलं. माझी फक्त कृती आणि संवेदना सांगून संपू द्या मला हा विषय. ज्ञानेश्वर महाराजांनी हात ठेवला, लाऊडस्पीकर लावला नाही, आरवडी दिली नाही, स्वतःच्या अंतर्मनाशी संवाद केला. हा आत्मा आणि याचा आत्मा जर एक असेल, आत्म्याच्या दृष्टीने दोघं जर एक असतील, तर ज्ञानदेव म्हणतो, ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद. स्वतःच्या आत्म्याला ज्ञानदेव म्हटले, तू ऋग्वेद म्हण. असं म्हटल्याबरोबर हात त्याच्या डोक्यावर असल्यामुळे त्याचा आत्म्यातून ऋग्वेद बाहेर प्रगट पडला. आता माझा मुद्दा असा आहे, यजुर्वेद म्हटला नाही, अथर्ववेद म्हटला नाही, सामवेद म्हटला नाही. ज्ञानदेवांनी संकल्प ऋग्वेदाचा केला तर कृतीतून ऋग्वेदच बाहेर पडला. संवेदना आणि कृती इतकं साम्य आहे. जी संवेदना. आता बाजूला जाऊन बोलू का महाराज, एक गंमत म्हणून. रामकृष्णारी बोलतो, थोडस बाजूला जाऊन बोलतो. मागे असं ठरलं, कोरोनात काही कामं नव्हते, आम्ही एक मित्र एकत्र आलो. मी असा एक बुवा आहे की 3 क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारा बुवा आहे. व्यवसाय क्षेत्रामध्ये चांगलं काम आहे, राजकीय क्षेत्रामध्येही चांगलं काम आहे. भारताच्या इतिहासात मी, म्हणजे मला अभिमान नाही पण स्वाभिमान आहे, भारताच्या इतिहासात वारकरी संप्रदायाच्या ज्येष्ठ 14 कीर्तनकारांना स्टेजवर बसून, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना खाली बसून मी भावार्थ रामायण ऐकायला लावलं परवाच नाशिकला. एक इतिहास घडला त्याचा. हो, रामकृष्णारीचं वचन काय असतं वारकरी संप्रदायाचं, मोदीजींना ऐकायला लावलं. हो, तुम्ही ते क्लिप वगैरे बघितले असतील, ते आहे का. आणि तिसरं, मी अध्यात्मामध्ये मी थोडाफार काम करतो. ते तेवढा विद्वान नाही पण सेवा आहे, देगलूरकर घराण्याची कृपा आहे. एकदा अशी गंमत सांगतो, मी फक्त संवेदनाच सांगतो, मी कीर्तनाच्या बाजूला जाणारा बुवाच नाही, मी गंमत सांगतो. एकदा आमचं असं ठरलं, मित्र ते म्हटलं आपल्याकडे ना, एक माझा मित्र असं म्हटलं, आपल्याकडे ना पिस्तूल असला पाहिजे. रात्रीचा प्रवास असतो, लोक आता 50-50 हजार द्यायला लागले. राहायला पाहिजे आपल्या संरक्षणार्थ पिस्तूल पाहिजे. आमचं 4-5 लोकांचं ठरलं, काही झालं तरी पिस्तूल घ्यायचे. ते असं घेता येत नाही, त्याच्यासाठी रीतसर परवाना घ्यावा लागतो. मग आम्ही त्याची फाईल केली, मी पण फाईल केली. ती सगळी अगदी ग्राम लेवलच्या पोलीस स्टेशन पासून तर ती जिल्हाधिकाऱ्यापर्यंत माझी फाईल गेली. मी फाईलला ना अशा पत्रिका जोडल्या होत्या, सगळ्या तुमच्या गावची सुद्धा होती. हा, सगळ्या जिल्ह्यातल्या पत्रिका जोडल्या होत्या.
आणि न्याय म्हणजे त्या जिल्हाधिकाऱ्याने मला मुलाखतीला बोलवलं. त्याने अशी फाईल चालवली, त्या पत्रिका वगैरे बघितलं. मी असं पुढे बसलो. तो साऊथचा जिल्हाधिकारी होता बरं का, कृष्णन म्हणून. तो म्हणले, महाराजजी तुम्ही कीर्तनकार दिसता. म्हटलं हो कीर्तनकार आहे. मग टाळ वाजायचं सोडून कशाला पिस्तूल पाहिजे तुम्हाला, असं बोलला तो मला एकदम धावून. टाळ वाजायचं सोडून पिस्तूल कशाला पाहिजे. मी त्याला फार सुंदर उत्तर दिलं, ते महत्वाचं आहे. त्याला मी सांगितलं एक सांगू का साहेब, आम्ही टाळच वाजला पाहिजे आणि आम्ही टाळच वाजणार. पण एक लक्षात घ्या, आमच्यासारख्या सात्विक माणसाच्या हातात पिस्तूल दिला तरी आम्ही भजनच करणार, त्याच्याने माणूस कधीच मरणार नाही. पण नास्तिकाच्या हातात टाळ जरी दिला तर तो भजन करणार नाही, टाळने माणूस मारल्याशिवाय राहणार नाही. हातात काय आहे, हातात काय आहे याच्यावर डिपेंड नाही, त्याच्या अंतकरणात संवेदना काय आहेत हे त्याच्या कृतीतून बाहेर पडतं. आणि पुढचं सांगतो, मी पिस्तूल घेतला नाही, तुम्ही काही टेन्शन घ्यायचं काही काम नाही. सांगायचा मुद्दा माझं म्हणजे सँक्शन आहे, पण मला घ्यावं असं वाटलं नाही. माझं एकच भाव आहे, मागे पुढे राहे उभा निर्वाणी गोविंद. जर त्याच्यावर विश्वास नसेल तर महाराष्ट्रात फिरायचं नाही, आणि महाराष्ट्रात फिरायचं असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवून फिरायचं. अजून कधीही प्रसंग कधी आला नाही, कधी सुद्धा आला नाही, काहीच म्हणजे काही विषय नसतो आणि येणार पण नाही. काय त्याच्यात सांगायचं कारण नाही. ऐका पुढे चालतो. आता ह्या अंतकरणाच्या संवेदना आणि कृती बरोबर पटकन पुढे जाऊ आपण. अजून एक गोष्ट अंतकरणामध्ये आहे, मी सांगू का तुम्ही सांगता? थोडा हात लावा बरं, तपासून बघा आहे का मला सांगा. इथं हात लावा, खात्री करून घ्या. हा शुद्ध असावा का नसावा? कोणी म्हणता असावा, कोणी म्हणतं नसावा. ते असं लिहितात, प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये स्वार्थ असावा. काय म्हणतो मी? प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये स्वार्थ असावा, तो फक्त गाव गटारी सारखा गलिच्छ नसावा, गोदावरीच्या तीर्थासारखा पवित्र असावा. असा स्वार्थ प्रत्येकाच्या अंतकरणात असलाच पाहिजे. आता मला इथून थोडा धागा घेऊन कीर्तनाच्या अभंगाच्या दिशेने जायचं. या स्वार्थाची एक अडचण आपल्या लक्षात आणून देतो. हा स्वार्थ काय करतो? माझ्या स्वार्थाला अनुकूल लोक मला जवळची वाटतात आणि माझ्या स्वार्थाला प्रतिकूल लोक विनाकारण मला दूरची वाटतात. आणि याच्यातून एक तत्व निर्माण होतं, जन्माला येतं, त्याचं नाव नातं आहे. नातं काहीच नाही. क्लिअर सांगतो, माझ्या स्वार्थाला उपयोगी पडणारी लोक म्हणजे नातं, आणि माझ्या स्वार्थाला विरोध करणारी लोक म्हणजे दुश्मन, म्हणजे परके. खरं तर परकी नसतातच, फक्त माझ्या मागे जी म्हटलं की ती मला फार माझं वाटतात, आणि मला विरोध केला की ती विनाकारण मला परकी वाटतात. आणि याच्यातून एक जन्म होतो, त्याला अपपर भाव म्हणतात. आपलेपणा आणि परकेपणा हा परमार्थापासून दूर नेतो. हा अपपर भाव जिथं नाही त्याला वारकरी संत म्हणतात. भेदाभेद
कुणाचाही भेद करू नका, कुणाचाही द्वेष करू नका, कुणालाही परक म्हणू नका, आपलं म्हणा. खरं सांगू का, ज्यांनी प्रचंड त्रास दिला त्यांना आधी जवळ केलं, ज्यांनी प्रेम केलं त्यांना नंतर जवळ केलं. त्याचं नाव तुकोबाराय, ज्ञानोबाराय आहे, लक्षात ठेव. गरम पाणी अंगावर टाकलं पण द्वेष केला नाही. त्या बाईचं नाव मला इथं कीर्तनात आठवलं आहे की नाही, मला सांगा. अहो तिने काय फार मोठं शिवबा कासाराच्या बायकोने मोठं काम केलं का? तिने तर त्रास दिला तरी ती जिवंत झाली, वया बुडवल्या तरी ते जिवंत झाले. काट्याने मारलं, अंगात काटे घुसले, रक्त बंबाळ झाले. तशाच अवस्थेमध्ये तुकोबाराय मंदिरात गेले, पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक झाले. पांडुरंग प्रगट झाले, पांडुरंगाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. तुकोबाराय, ही अशी अवस्था कोणी केली? पांडुरंग स्वतः तुकोबारायांच्या अंगातली काठी उपटू लागली. काठी उपटता उपटता तुकोबारायांना देव म्हणतात, तुकोबाराय, खरं तुमच्या अंगातला आधी काटा काढू का काटा मारणाऱ्याचा काटा काढू? तुकोबाराय म्हटले, देवा, माझ्या अंगातले काढता आले तर काढा, पण काटे मारणाऱ्याचा काटा काढू नका. आणि माझ्यावर अशीच कृपा राहू द्या. हजारो काटे मारणारे भेटू द्या, पण त्यांच्याबद्दल द्वेष आणि क्रोध माझ्या मनात येऊ देऊ नका. याच्यापेक्षा मोठं काहीच नको. विषयी रक्त दया नाही आपपर, विषयी रक्त दया नाही आपपर, संतुष्ट चेतना स्वया आपन निर्धार, अन्य लगी तो तेरे हर किनारे, रामकृष्ण वासुदेव अपन हाथे, अन्य लगी तो तेरे हर किनारे, रामकृष्ण वासुदेव त्याच्या ठिकाणी अपपर भावच नाही. महाराजांनी प्रमाण दिल्यामुळे मला एक ओवी आठवली. आता आधी दृष्टांत सांगतो, मग ओवी देतो. एका शेतकऱ्याने त्याच्या बांधावर झाड लावलं. लहान लेकरासारखे त्या झाडाला जपलं. अलीकडे माणसं नुसतं वृक्षारोपण करतात, हो, संगोपनच करत नाही. शासन झाडं लावतं, संगोपन कोणीच करत नाही. लावायचा धडाका चालू आहे, खड्डे तेच. माझं म्हणणं लावूच नका, आहे ते तोडू नका. झालं. आमच्याकडे एका सरपंचाने नवीनच झाला, अख्खं गाय रानावर 500 झाडं लावली. हो, मागे 26 जानेवारीला गाय रानावर 500 झाडं, मागच्या 26 जानेवारीची गोष्ट. ते लावण्याकरता एक अधिकारी बोलवला, ग्रामपंचायत कार्यालयाशी संबंधित मंत्रालयातला. त्या अधिकारीने सकाळी 5 झाडं लावली, फोटो बिटो काढली. गावातले पत्रकार घरी जाऊन बातम्याच लिहित होते आपल्या गावच्या. तितक्यात त्या सरपंचाची शेळी सुटली आणि तिने नेमकी ती 5 झाडं खाल्ली. शेळी गेली निघून. साहेबांनी दिवसभर दप्तर तपासलं कार्यालयातलं, ग्रामपंचायतीचं. संध्याकाळी साहेबांना मुक्काम झाला. सांगूच का, सरपंचाने आयोजन केलं. साहेबांनी 5 झाडं लावली, शेळीने ते 5 झाडं खाल्ली. ज्या शेळीने 5 झाडं खाल्ली, 30 शेळी साहेबाने खाल्ली. राम राम. अरे काय वृक्षारोपण.
त्या शेतकऱ्याने झाड मोठं केलं, असं बहरलं, त्याला पानं आली, फुलं आली, फळं आली. शेतात नांगरताना थकला, दुपारी थोडा विश्रांतीला झाडाखाली बसला. एक वाऱ्याची झुळूक आली, पिकलेलं फळ मांडीवर पडलं आणि आपल्याच झाडाचं फळ चाखू लागला. एखादा फळ चाखायला लागला की त्याला अडवणारा नास्तिक येतोच. एक नास्तिक माणूस आला, तो झाडाच्या फांद्या छाटू लागला. फांद्या तोडता तोडता थकला आणि तोही खाली बसला. तोही एकाच सावलीला आणि वाढवणाराही त्याच सावलीला. झाडाने त्याला सांगितलं, भल्या माणसा, तू माझ्याजवळ थांबू नको. अरे तू मला तोडतो, तुला मी सावली देणार नाही, गेट आउट, जा बाजूला. ज्ञानोबरायांचं लक्ष गेलं त्या माणसाकडे. बापरे, झाड वाढवणाऱ्यालाही सावली देतं, झाड तोडणाऱ्यालाही सावली देतो, नाही का? जो खांडावया घावो घाली, का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली, वृक्ष दे जैसा ना तरी इक्षदंडू, पाळी तया गुडू, काळी गाळी तया कडू, नोवेची दिशा. ऊस गाळू द्या म्हणजे वाढवू द्या, ऊस साखरच देतो, नाही तर पिळू द्या, साखर देतो. ऊस पिळणाऱ्याला आणि वाढवणाऱ्याला साखर देतो, झाड तोडणाऱ्याला आणि वाढवणाऱ्या सावली देतं, संत छळणाऱ्याला आणि प्रेम करणाऱ्याला प्रेमच देतात. त्यांच्या ठिकाणी अपपर भाव नाही. याचा परिणाम काय, ते विश्व आपलंसं करून बसतात. जगण्यामध्ये त्यांची संपत्ती काय, तर हे विश्व, हे जग, ही माणसं, हीच त्यांची संपत्ती. महाराज, संतांनी काहीच कमवलं नाही, संतांनी काहीच कमवलं नाही. मी येता येता एका ठिकाणी 1 मिनिटासाठी थांबलो आज, आणि काय योगायोग बघा, नेमके अच्युत महाराज मागून आले. गाडी पुढे गेली आणि त्यांनी गाडी ओळखली. अरे बापरे, नानांची गाडी. त्यांनी गाडी रिवर्स घेतली, थांबले. दोघांनी आम्ही अर्धा तास गप्पा मारल्या, आणि त्या गप्पामध्ये त्यांनी एक गोष्ट मला फार गोड सांगून गेले. ते म्हणले, मारुती महाराजांच्याही शर्टाला खिसा नव्हता आणि मोतीराम महाराजांच्याही शर्टाला खिसा नव्हता. एकाने 10ची नोट घातली, ती बनेनमध्ये अडकली, तर महाराजांनी ते बनेनच जाळलं. या बनेनला पैसे गोळा करायची सवय झाली म्हणले. आणि हे पैसे गोळा केले नाही, पण चंद्र सूर्य असेपर्यंत नाव निघेल एवढी माणसं गोळा केली. लक्षात, ही संतांची संपत्ती आहे महाराज. मी अर्धा क्षण घेतो. एक अधिकारी सुट्टीत घरी निघाला. त्याचा ऑफिसर म्हटला, सुट्टी असली तरी घरचं एक काम करून आणा, ऑफिसचं, सोमवारी आपल्याला लागणार आहे. हा सकाळी उठला आणि घरीच ऑफिसचं काम करू लागला. ऑफिसचं काम करता करता 5 वर्षाचं पोरग जवळ आलं. ते म्हणतं, बाबा काय करताय तुम्ही? काही नाही, काम करतोय. मदत करू? ते म्हणले, तुला जमणार नाही. नाही बाबा, मदत करू. म्हणजे लहानपणी असं सगळ्याच पोरांना वाटतं. ते पोरग त्रास देतं म्हणून त्याने एक कागद फाडला, पोराच्या हातात दिला. म्हटले, एवढा चिटकून आण, हा चिकट टेप घे. त्याला माहिती आहे हा कागद चिटकणार नाही, कारण तो जगाचा नकाशा होता. पण पोरग वस्तात 5च मिनिटात नकाशा जोडून आणला आणि बापाजवळ ठेवला. असाच्या असा नकाशा. बापाला घाम आला. तू कसा चिटकवला? आईने मदत केली का? ते म्हणलं, आई सकाळीच बचत गटाला गेली. तिला ज्ञानेश्वरीला वेळ नाही, पण बचत गट सोडत नाही. अरे मग हा कागद कसा चिटकवला? त्या पोराला फार गोड उत्तर पोराने दिलं, बाबा मला जगाचा नकाशा कळत नाही, पण या नकाशाच्या पाठीमागेला बाजूला एक माणसाचं चित्र होतं. कागद फाटला तसं ते चित्र फाटलं. मी फक्त तेवढा फाटलेला एक माणूस जोडला. एक माणूस जोडल्यावर इकडे जग जोडलं गेलं. मला तरी कुठे कळालं. आणि हे ज्यांनी काम केलं ते संत आहेत. लक्षात ठेवा. अजून एक भाव सांगतो आणि पुढे जातो. मला सुरुवात घरापासून करा, हे तुम्हाला कोणी सांगणार नाही. मोठं व्हायचं असेल ना, घरापासून सुरुवात करा. आधी तुमचं घर एक असलं पाहिजे, मग गाव एक असलं पाहिजे, मग तालुका एक होईल, मग जिल्हा, मग राज्य, मग देश, मग जग जोडाल. लक्षात घ्या.
घरापासून सुरुवात करा. तुमच्याकडे ते शिधापत्र वापरतात का? राशन कार्ड. राशन कार्ड मराठीत बोललो. ते रेशन कार्ड मध्ये अशी नावं असतात सगळे घरच्यांची आणि खाली लिहिलेलं असतं युनिट संख्या. काय लिहिलेलं असतं? युनिट संख्या. ती युनिट ज्याला एक करता आलं तो युनायटेड झाल्याशिवाय राहत नाही. आणि युनायटेड झाल्यावरच युनिव्हर्सल होईल ना महाराज. हा, आता माफी मागून एक ओवी देऊ का? एक ओवी देऊ का माफी मागून? ना तरी माता पितरा धड बोली नाही संसारा, एर विश्वभरी आदरा तुम्ही म्हणा. ज्ञानोबा म्हणतात ज्याला घरी आई वडिलांशी नीट बोलता येत नाही आणि तो बाहेर समाजसेवेच्या गप्पा मारतो, तो जगातला सगळ्यात मोठा मूर्ख आहे. लक्षात ठेवा. कारण वारकरी संप्रदाय उभा राहिलाय तो आई वडिलांच्या सेवेवर. हे कीर्तनकारालाही ज्ञात असलं पाहिजे आणि वारकऱ्यालाही ज्ञात असलं. ब्रह्म सनातन अंग संगे, ब्रह्म सनातन अंग संगे, ब्रह्म सनातन अंग संगे, ब्रह्म सनातन अंग संगे. एक असलं पाहिजे. आता इथून मी अजून थोडासा प्रवास करतो पुढे. आपल्या लक्षात आलं असेल लिंक सगळी कशी चालली. आता हे आपलंसं करायचंय, आपलंसं करायचंय, जग जोडायचंय. फक्त जग जोडता जोडता जगन्नाथ जोडायचंय आणि या करताच आपल्याला देह मिळालाय मानवाचाही विसरून. हे जग आपलंसं करता करता, ही नाती आपली करता करता, नाती जोडता जोडता अनाथांचा नाथ जोडायचा आहे हे मात्र विसरता कामा नये. हे सगळं जोडायचं आहे आपल्याला. आता मला सांगा, ही नाती जोडत असताना, ही नाती जोडत असताना कोणतं कोणतं नातं जोडलं तर कामी येतं एवढी मलाच तुम्ही मदत करा, म्हणजे हा वेळ नाही जाणार आणि पुढे पुन्हा कीर्तन करतो. एक असं मला नातं सांगा जे तुम्हाला जीवनात कामी येतं. आणि तुम्हाला त्याच्या पुढे सांगतो, तुम्ही जोडलेलं एक जरी नातं मला इथं सांगून दाखवलं जीवनात कामी येतं, त्याला 50,000 रुपयाचं मी बक्षीस देतो. बघा, रोख देतो. फक्त उभं राहून सांगा, तुम्ही एक नातं मला सांगा. भाऊ कामी येतो, बहीण कामी येते. बहीण उलट सया करत नाही, आहे की नाही? बहीण सया करत नाही, भाऊ तिला मुलगी सून देत नाही. मामी कामी येते, मामा कामी येतो. खरं सांगा, तुम्हाला अजून एक गैरसमज काढून टाका. जीवनात संसारावर ज्याच्यावर नितांत प्रेम करतात ना, त्याच्यातलं एकही तुमच्यावर प्रेम करत नाही, एवढं कायमचं लक्षात राहू द्या. संसारातली कुठलीच वस्तू आपल्यावर प्रेम करत नाही महाराज. अहो, मी 2000च्या नोटीवर एवढा प्रेम करायचो, पाकिटमध्ये आल्या का बाजूला काढायचं. एक सुद्धा 2000ची नोट मोडली नाही, पण सगळ्या भरून आलो. आता एक बी ठेवली नाही. त्या दिवशी कळालं आपल्याला ही आवडत होती, पण हिला आपण आवडत नाही. या धनाची न धरी आशा
जैसी तरोवर छाया. काही खरं नाही. उगाच लोक 100 रुपयाची नोट सांभाळायला 200चं पाकिट वापरतात. काय हलकटपणा आहे बाबा. ती अशी लई खिशे बदलणे लई खिशे बदलणार आहे, काहीच कामी येणार नाही. याच्यातलं काहीच कामी येणार नाही. ज्ञानोबाराय म्हणतात अवेद्येचे अनिधा विश्व स्वप्नाचा हा सांदा भोगित होता प्रबुद्ध अनादि जोते महावाक्याचे नावे गुरुकृपेचे निठावे माता हात ठेविला नवे थापटीला जैसा तैसी विश्व स्वप्नेशी माया निज सांडोनी धनंजया सहसा चैला अद्वयानंदपणे. जो तुम्ही स्वप्नामध्ये जगतायत लक्षात घ्या. एक वाक्य सांगू का तुम्हाला, आयुष्यभर दुःखी व्हायचं नसेल, काय म्हणतो मी त्याच्या पुढे जाऊन बोलतो, जन्मोजन्मी दुःख व्हायचं नसेल, दुःख भोगायचं नसेल तर एक काम करा, असत्य पदार्थाची जाणीव कधीही सत्यत्वाने होऊ देऊ नका. असत्याची जाणीव सत्यत्वाने झाली की जन्म मरणाचं दुःख आहे, प्रपंचाचं दुःख आहे. आणि असत्याची जाणीव असत्याने होऊन सत्यत्वाची जाणीव सत्यत्वाने झाली की जीवन मुक्त आहे. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. खोट्याला आपलं म्हणू नका, खोट्याला खरं म्हणू नका, खरालाच खरं म्हणा. सत्य तू सत्य तू सत्य तू, बाकी काहीच नाही. असत्य फलकट तो काय नातं. मी एकदम शेवटच्या टोकाची भूमिका घेतो आणि मग सांगतो तुम्हाला. 2च नातं सांगतो, आई आणि बाप. बाकीचे लई दूर जाऊ द्या. बाप 100% चांगलं नातं आहे. आई 100% चांगलं नातं आहे. आईच्या प्रेमाबद्दल काय शंका घ्यायची, बापाच्या प्रेमाबद्दल काय शंका घ्यायची. बापाचं आणि आईचं प्रेम अफाट आहे, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण एक वाक्य माझं नीट ऐका, शेवटच्या क्षणाला हे सुद्धा कामी येणार नाही. काळाची टाळी वाजवा सर्वांनी. काळाने उडी घातल्यावरच मायबाप सोडवत नाही. लक्षात ठेवा, कोरोनाच्या काळात मायबाप सोडून गेले, पण मायबापांनी सोडवलं नाही. कोणी सोडत नाही. सोडविना राजा. किती सीएमशी संबंध राहू द्या, नाही तर पीएमशी संबंध राहू द्या, हा पीएम झाल्याशिवाय राहत नाही. सोडवत नाही कोणी. मग शेवटचं ऐका, तुका म्हणे तुला एका, म्हणजे बाकीचे संबंध बाजूला करा आणि त्याच्याशी संबंध जोडा जो तुम्हाला सोडवणार. एक सांगू का, तुम्ही आपलं कुणाला म्हणायचं हे शिकून घ्या गड्यावर. कुणालाही आपलं म्हणू नका. आणि ज्याला आपलं म्हणायचं असेल ना, त्याच्या आधी तुम्ही एक काम करा, मी कोण आहे ठरवा, म्हणजे आपलं आपोआप ठरतं. मी कोण आहे हे ठरवलं की माझं कोण आहे आपोआप ठरतं.
त्याच्यासाठी मी कोण आहे हे ठरवता आलं पाहिजे. मी जर कीर्तनकार असेल तर श्रोता माझा आहे, मी जर गायक असेल तर कीर्तनकार माझा आहे, मी जर वडील असतील तर मुलगा माझा आहे, मी मुलगा असेल तर बाप माझा आहे, मी अनाथ असेल तर ज्ञानोबा माझा आहे की नाही. आणि मग मी जर भक्त असेल तर माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, विठोबा माझा आहे. विठोबा माझा म्हणण्याचा अधिकार कधी आला, मी भक्त असेल तर देव माझा आहे. म्हणून आपली भूमिका ठरवा आणि मग देवाशी संबंध जोडा. एक भाग ऐका, पण त्याच्याशी संबंध जोडल्याशिवाय या मानवी जीवनाला काही पर्याय नाही हे निश्चित आहे. जोपर्यंत त्याच्याशी संबंध येत नाही, माणसं नको ते संबंध जोडतात, हो विनाकारण जोडतात. फक्त एखादा राजकीय माणूस असू द्या, लोक कुठून बी त्याच्याशी नातं लावून टाकतात. हा कुठली लांबच, माझ्या आते बहिणीचा मावशीच्या सासऱ्याचा साका जावाई आहे, तो याला फोनही करत नाही. ते आमचे वैकुंठवाशी, महाराष्ट्राचं वैभव, नाशिकचं नाव जगन्नाथ अण्णा पवार, या भागात खूप यायचे अण्णा आमचे. हो, अण्णा एक बादरायण संबंध सांगायचे, आठवलं म्हणून सांगतो तुम्हाला. हा एक माणूस तालुक्याच्या गावात धान्य विकायला गेला बैलगाडीवर, जुना काल. धान्य विकून पैसे घेऊन परत निघाला. रस्त्यात वाटेत मुक्काम पडला. म्हणजे संध्याकाळ झाली, पूर्वी रस्ता लुटणारे होते, आता दिवसा लुटतात. मग कुठं थांबावं, नातं नाही गोतं नाही. तो माणसाने सरळ रस्त्याच्या कडेला एक घर दिसलं, त्या खळच म्हणता ना इकडे, काय म्हणता, खळ्यात बैलगाडं सोडलं, गाईंजवळचा हिरवा चारा बैलांना टाकला. त्या बाईने बघितलं, एवढ्या हक्काने दारात गाडं सोडलं, म्हणजे पाहुणा जवळच असेल कोणीतरी, या ना. आणि म्हणजे बाई आलोच ना. चहा पाणी झाला, बाई स्वयंपाकाला लागली, तितक्यात घर मालक आले. गाईल बाड सोडलेलं आहे, बैल घास खातायत. हा बैल बैठकीत बसलाय, म्हणजे तो पाहुणा बैठकीत बसलाय. तो जरा मध्ये डुकालून पाहिलं त्याने किचन मध्ये, तर बायको भजे तळत होती. त्याने अंदाज बांधला, ज्या अर्थी ही भजे काढते याचा अर्थ हिच्या माहेरचा असावा, त्याच्याशिवाय ही भजे तळणारच नाही. त्याचं म्हणणं आहे, माझं नाही. गप्पा मारल्या, जेवण झालं, विश्रांतीला गेले. त्याने बायकोला विचारलं, का ग साधे पाहुण्याची तुला ओळख बी करून देता आली नाही का माझी? ती म्हणे, बाई पाहुणा तुमचा, मी काय ओळख करू, माझा काय संबंध? ते म्हणले, माझा तर अजिबात नाही. म्हणले, माझा बी नाही, मग पाहुणा कुणाचा? आता झोपला, झोपू द्या, सकाळी बघू पाहुण्याचं. सकाळी उठला, कांदे पोहे झाले, सगळं निघाला. म्हणले, पाहुणे राग मानू नका, पण आपला संबंध जवळ या, जवळचा संबंध आहे, संबंधाशिवाय मी उतरलो का? ते म्हणले, पण संबंध काय? ते म्हणले, बघा तुमच्या अंगणामध्ये झाड आहे बोरीचं. कशाचं झाड आहे? बोरीचं. तुमच्या अंगणात बोरीचं झाड आहे आणि माझ्या बैलगाड्याचं चाक बोरीचं आहे. एवढा अस्माकं बद्री चक्र विस्माकं बद्री तरु बादरायण संबंधा अयम वयम वयम वयम. अशी कुठेही नाती जोडतात लोक, तर ईश्वराशी नातं जोडायला काय हरकत आहे? अजून एक भाव सांगतो पुढे जातो. जोपर्यंत तुमचं नातं निश्चित होत नाही कैलास महाराज, तोपर्यंत तुमची जबाबदारी पण निश्चित होत नाही आणि नात्यातला भावही प्रगट होत नाही. नातं काय आहे त्याच्यावर भाव आहे. माफी मागून बोलतो, मला एवढं म्हणजे माझा भाव फक्त समजून घ्या. हा, मुलाने आईला दिलेला आलिंगन, मुलाने आईला दिलेलं आलिंगन आणि पतीने पत्नीला दिलेलं आलिंगन, दोन्ही आलिंगनच असले तरी दोघी वेळी भाव वेगळे आहेत, कारण दोघातल्या नात्यातला संबंध वेगळा आहे. मुलाच्या आलिंगनात वात्सल्य आहे, पतीच्या आलिंगनात प्रेम आहे, विकार पण आहे. अजून एक भाव सांगतो, पटकन सांगतो, बोर नाही होते तुम्हाला? चालू आहे बरोबर?
ठीक आहे, ऐका ऐका. काशी क्षेत्रामध्ये रामकथा चालू होती तुलसीदासांची, आणि चैतन्य महाप्रभू रामकथा ऐकायला यायचे. छोटस कृष्ण परमात्म्याची मूर्ती घेऊन इतकी सुंदर सजवून मांडीवर घेऊन बसायचे. एक दिवशी उदन्मत्त झालेला हत्ती कथेत शिरला, लोकांना चिरडू लागले, लोक पळून गेले, कथेत कोणी थांबलं नाही. पण तुलसीदासजी बसून राहिले स्टेजवरती. हत्तीने नमन केलं आणि हत्ती शांत होऊन निघून गेला. पुन्हा लोक आले, पुन्हा चैतन्य महाप्रभू आले, लोक हिनवू लागले. बघा तुलसीदासजी पळून गेले नाही, आणि तुम्ही थोतांड करता भक्तीचे, हत्तीला घाबरून पळून गेले. त्यावेळी चैतन्य महाप्रभूंनी फार गोड सांगितलं, ते पळून गेले नाही हेही खरं आहे आणि त्यांचं बरोबर आहे. मी पळून गेलो हेही खरं आहे आणि माझंही बरोबर आहे. फरक एकच आहे, ते रामाची भक्ती करतात, त्यांची दास्यत्व भक्ती आहे, सेवा भाव आहे. म्हणून जिथं दास्यत्व भक्ती आहे तिथं दासाला सांभाळणं मालकाचं काम आहे. म्हणून त्यांचा राम धनुष्य घेऊन उभा आहे, त्यांना पळायची गरजच नाही. माझं वात्सल्य भक्ती आहे, वात्सल्य भक्ती असल्यामुळे माझं बाळच लहान आहे, तर त्याला सांभाळणं आई म्हणून माझंच काम आहे. नातं काय आहे त्याच्यावर संबंध निश्चित होतो. अनेक भक्तांनी अनेक नाती देवाशी प्रस्थापित केली. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, गिण बोलू सुनता कृष्ण माझा, कृष्ण माझी गुरु, कृष्ण माझे दारू, कृष्ण माझे मन, कृष्ण माझे धन, कृष्ण माझे मन, कृष्ण माझे धन, कृष्ण माझे मन, टाळ वाजवा. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, नाही का? विठ्ठल माय बाप बंधू, विठ्ठल मायबाप चुलता, हा विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगणे आणि भ्राता, भ्राता कोत्रा काय असेल ते सगळं, त्वमेव माताच. हे सगळी नात्यांमध्ये अर्जुनाने सख्यत्व केलं, मित्र केला, द्रौपदीने भाऊ केला, आहे की नाही? सगळी नाती केली. पण या सगळ्या नात्यामध्ये तुकोबारायांना असं वाटलं, आपण याला बाप मानलं तर मुलाचे कर्तव्य आले, आई मानले तरी मुलाचे कर्तव्य आले, भाऊ मानलं तरी भावाचे कर्तव्य आले. असं नातं याच्याशी जोडू, आपण मोकळे होऊन सगळी जबाबदारी याच्यावर देऊ. आणि असं जगातलं एकच नातं आहे, त्याचं नाव आहे पती. एकदा एखाद्याला पती म्हणून स्वीकारलं का आयुष्यभर स्वीकारणारी मोकळी झाली, पण स्वीकारणारा अडकला. सर्वस्वाने जबाबदारी त्याच्यावर आली तिची सांभाळ करण्याची. असं ज्ञानोबाराने त्याला पती म्हणून स्वीकारलंच आहे. दुरुला अंबुला किंवा इतकी परिचयाची ओवी देतो ना, अर्जुनागा तो भक्तो, तोची योगी, तोची मुक्तो, तो वल्लभामी कांतो, तो वल्लभामी कांतो, तो माझा वल्लभ आहे, मी त्याची कांता आहे, कांता आहे. पत्नीचा संबंध जोडला की नाही? कारण जगामध्ये पत्नी असं नातं आहे ना, एखाद्याची पत्नी व्हान एखाद्याने आपल्याला पती म्हणून स्वीकारू द्या, पुन्हा काही आयुष्यभर ताण नाही. त्याच्या बनेनला किती छिद्रे पडू द्या, तुमच्या डोक्यावरचा पदर फाटणार नाही, एवढी जबाबदारी त्याची आहे की नाही? आहे की नाही? मग तुकोबाराय म्हणले याला आपण पती म्हणून स्वीकारावं, नाही का?
हाची नेम आता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाच्या घररिगी झाले पट्टराणी बळे घररिगी झाले पट्टराणी बळे घररिगी झाले पट्टराणी बळे घररिगी झाले पट्टराणी बळे वरिले सावळे परब्रह्म वरिले सावळे परब्रह्म घररिगी झाले पट्टराणी बळे घररिगी झाले पट्टराणी वरिले सावळे परब्रह्म वरिले सावळे आता निश्चित झालं की देवाची बायको व्हायची, यात काही शंका नाही. आता मला सांगा, एखाद्याची बायको होण्याकरता इकडे काही प्रक्रिया आहे का, असं एकदम होता येतं? हा, म्हणजे अहो एखाद्याची बायको असं कसं काय, इकडे काय पद्धत आहे? म्हणजे आवडला का निघून जायचं का? एखाद्याची मग? बायको होण्याच्या लग्न लावता का? मग लग्न लावण्याकरता काही जुळवाजुळी आहे असते का नाही इकडे? हा, मग एखादी सुंदर उपवर मुलगी बघितली आणि एखादा सुंदर उपवर मुलगा बघितला की माझ्यासारख्या कीर्तनकाराच्या डोक्यात बसतो, ही मुलगी ह्या घरात चालेल गड्या. जुना काळ. मग ती मुलगी बघायला यायची, आमंत्रण दिलं की मुलगी बघायला यायची. 10-5 लोक जायचे की नाही, भाऊबंदकी सगळे टोप्या घालून बैलगाड्या झोपून, आणि मग ती मुलगी बसायची, नऊवारी साडी नेसून बसायची, पाठावर बसायची. आणि मग हे म्हातारे सगळे तिला प्रश्न विचारायचे, हे येतं का, ते येतं का, विचारायचे की नाही. आणि मग तिला सांगायचे पोहे कर, आहे की नाही. तिला सांगायचे पाय ओले करू नये. शेणाने सारवलेलं घर असायचं, तिचे ओल्या पावलाचा ठसा उमटायचा. मग हे म्हातारे पावलाकडे लक्ष द्यायचे, ही कोणत्या पावलाची आहे, ही गावात ठेवेल का परभणीत घेऊन जाईल गड्या. परीक्षण असायचं त्याला, परीक्षण म्हणायचे त्याला. आता ऐका, तेवढं करून टोप्या उपरणं घालायचे आणि बैलगाड्यात बसताना काय म्हणायचे, आम्ही निरोप देतो, कळवतो, असंच म्हणायचे ना, का लगेच म्हणायचे पसंत आहे असं. म्हणजे हे फार जुनं बोलतोय तसं मी, आता ती वेळ राहिली नाही. तोपर्यंत 10-20 मुली बघायची, त्याच्यात तुलना करायची, आणि जी परीक्षेत खास उतरली तिला निरोप जायचा, आहे की नाही. तसं तुकोबाराय म्हणतात, मी सुद्धा पत्नी होण्याकरता प्रत्येक जन्मात प्रत्येक युगात भक्ती रूपाने त्याची परीक्षा दिली, आणि मी परीक्षेत उतरली. आणि उतरली कशावर न उतरली, त्याने मला स्वीकारलंय, कारण त्याचा मला निरोप आलाय सांभाळायचा. अभंगाचं शेवटचं चरण. अच्छे कुणा
एकदा कैलास महाराजांचा. तुका तुकी उतरला सानकेचा कौल दिला. तुका तुकी उतरला. तुकोबाराय म्हणतात मी परीक्षेत उतरली. कशावरून उतरली? मला निरोपाला सांभाळायचा. कौल म्हणजे निरोप आणि सानकेचा म्हणजे सांभाळण्याचा निरोप आला. सांभाळण्याचा निरोप ज्याच्यासाठी येतो त्याला लग्नाचा होकार म्हणतात. आणि खरं सांगू का, एरवी कोण सांभाळेल असं वाटतं हो तुम्हाला? भगवान परमात्मा सोडलं तर कोणी सांभाळणार नाही, एवढं लक्षात ठेवा. फक्त त्याचा निरोप आला पाहिजे सांभाळायचा. त्याचा निरोप घेऊन जायचा नको, सांभाळायचा असला पाहिजे. कतीर भ्रता नाही का, प्रभू साक्षी. मला हा साक्षी गात्यात आणायचा आहे. म्हणजे तुकोबारायांचा साक्षी बघा ना, गीतेतला साक्षी तुकोबारायांनी गाथ्यात आणला. क्षणा सांभाळितो साक्षी होतो आपुला. क्षणाक्षणाला परमात्मा सांभाळतो महाराज. ते गजेंद्र नावाचा हत्ती अडकून पडलं नखराच्या तावडीत, कोणी सोडवे ना. शेवटी परेशान झालं. जीव जाण्यापेक्षा त्याला एकदम कमळाचं फूल दिसलं. असं छान टवटवलेलं होतं कमळाचं फूल, असं कमळ डोलत होतं. हा, आणि त्याने अशी सोंड लांबवली आणि कसं तरी ते एक कमळ तोडलं आणि तेवढंच एक देवाच्या नावाने फेकलं. तुम्ही काही म्हणा पण संकटात कमळ खूप कामात येतं बरं. हो, तुम्हाला सांगतो, कमळच राम मंदिर निर्माण करू शकतं. आम्हाला काही नसलं तर आम्हाला स्वाभिमान आहे की आमचा रामलला 22 तारखेला अयोध्येत विराजमान होतोय. हा आमच्यासाठी स्वाभिमानच आहे. ऐका त्याच्यासाठी देव आला. सांभाळलं की नाही? जाऊ द्या, ओव्या सांगतो महाराज, 2 ओव्या सांगतो, अत्यंत गोड ओव्या सांगतो. ते ऋण वैपन देखोनी अंगी मी आपुल्याची उत्तीर्णत्वा लागी. भक्ताची तनु त्यागी परिचर्या करी देह वैकल्याचा वारा जणे लागेल या सुकुमारा. म्हणून आत्मबोधाची या पांजिरा सुयेतया ते. सांभाळतो महाराज, भगवंत सांभाळतो. कोणत्याही परिस्थितीत कसाही सांभाळतो. त्याचा सांभाळण्याचा निरोप आला. तुका तुकी उतरला सहानकेचा. तोपर्यंत 10:30 वाजले होते. सांभाळण्याचा निरोप आला तरी लग्न लावल्याशिवाय आपल्याला सुट्टी नाही, आहे की नाही? मग आता निरोप आला, आता बोलणी सुरू झाली. तुकोबाराय हुशार. म्हणले तुझ्या आधी 16,108 बायका, त्यांचे संबंध नाही का, एवढे व्याही, एवढं वराड देऊत आणलं तर आमचं काय होईल? त्यापेक्षा देवा लग्न तुझ्याकडे ठेव. मी नवरी म्हणून सजून येते, तुझ्या घरी कायमची येते. देव म्हणले काहीच हरकत नाही, तुम्ही फक्त तयार व्हा, मी तुम्हाला मुराळी पाठवतो. अभंगाचं 3रं. बोध मुरळी शृंगारीला, बोध मुरळी शृंगारीला, बोध मुरळी शृंगारीला, बोध मुरळी शृंगारीला. अंगण मोती
तुकोबाराय रूपी कन्येला घेण्याकरिता, तुकोबाराय रूपी वधूला घेण्याकरता देवाने बोध रूपी मुराळी पाठवला. बाकीचे मुराळे वेगळे, देवाचं मुराळी वेगळं आहे की नाही. बाकीच्यांचे मुराळे शक्यतो बेवडेच येतात. हा, बेवडा मुराळे एक. आता काही सगळे काही कैलास महाराज सोपान काका असतात का? काहींचं पाठांतर बी नसतं. एक म्हणले बेवडा मुराळी अहो म्हटलं बोध म्हणा, ते म्हणले मुराळी तर बेवडेच असतात ना. बोध रूपी मुराळी पाठवला घेण्याकरता, म्हणजे संत रूपी सद्गुरु रूपी मुराळी पाठवला. आणि त्या मुराळीचा मी काय केला? शृंगार केला, म्हणजे त्याची सेवा केली, त्याची सेवा केली नाही का. जो ज्ञानी आत्मबोधाचा असा बोधरूपी सद्गुरूची मी सेवा केली. थोड्या 2-3 ओव्या म्हणता का 10व्या अध्यायातल्या? म्हणा. नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया नमो संसार तम सूर्या अप्रतिम परम वीर्या तरुण तरतुर्या लालन लीला नमो जगत खेळ पालना मंगळमणी निधाना स्वजनमन चंदना आराध्य लिंगा नमो चतुर चित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिगुण समुद्रा मन्मथ मन्मथा नमो सुभाव भजन भाजना भवेब कुंभ भंजना विश्वोद्भवना श्री गुरुराया. बोध मुराळी शृंगारीला तनु मनु जीवे चरणाशी लागावे. बोध मुराळी शृंगारीला सेवा केली. त्याने मला अभिवचन दिलं, तुम्ही गाडीत बसा, आता रथात बसा. 84चा शिक्का केला, माझ्यावर शिक्का मारला. आता जन्म नाही मरण नाही, तुम्ही फक्त गाडीत बसा. पण पूर्वीच्या पुरी अशा एकदम जायच्या नाही ना. पूर्वीच्या नवऱ्या एकदम तयार नाही व्हायच्या जायला, रडायच्या, लहान असायच्या. मग त्यांना जीव घालायचं, त्याला इकडे गडंगनेर म्हणतात ना. हा, ज्ञानोबारांनी त्याला का केळविली नवरी म्हटले. केळवण, हा केळवण तिकडे कोकणात केळवण म्हणतात. तिला जेवायला ने, खायला ने, चांगलं जीव घाल, सोनं घाल, तिची मानसिकता तयार करतात नाही का. आणि मग लग्नाचा दिवस आला की मग तिला शृंगार करतात. हिंदू धर्मामध्ये सांगितल्याप्रमाणे तुकोबाराय म्हणतात, तुकोबाराय रूपे त्या नवरीने शृंगार केला. काय शृंगार केला? हातात चुडा भरला, नाकात नथ घातली. अक्षत्वाचा चुडा. चुडा भरता का इकडे? प्लास्टिकचा का काचेचा? काचेचा भरता की नाही? अक्षत्वाचा चुडा. बाकीच्यांचे चुडे कधी फुटतील सांगता येत नाही, कारण त्याला क्षय आहे. ज्याच्या नावाचा चुडा भरला त्याला क्षय आहे. मी ज्याच्या नावाचा भरला तो अक्षय आहे. तो अक्षय असल्यामुळे तोही अविनाश करी आपुली आयुष, तोही अविनाश आहे. आता चुडा भरला, हा शृंगार आहे बरं का आपल्या हिंदू धर्माचा. आणि अंकन मोती नाकाला, अंकन रूपी मोत्याची नथ घातली. आता नथी राहिल्या नाही नाही का, नथ घातली. वारकरी संप्रदायाने अंकन मोती घातला. ही नथ कैलास महाराज तुकोबारायांनी मोक्षरूपी नथ घातली. तुकोबाराय म्हणतात ही मोक्षरूपी नथ सध्या तरी नाकात अडकून ठेवली, आम्हाला याचं काही एवढं पडलेलं नाही. आणि याचा स्वीकार केला तर मला त्याची लाडकी होता येणार नाही. याचा स्वीकार केला आम्ही, म्हणून मोक्षाशी आम्हा नाही अवघड. ते उघड गाठोडी किंवा मोक्षपदे तुच्छ केलिया कारणे आम्हा जन्म घेणे. मोक्षाच्याही पलीकडे कल्पित द्वैत स्वीकारून तुकोबाराय रूपी
नवरी तयार झाली. आता लोक म्हटले बघा, देवाने तुम्हाला पत्नी म्हणून स्वीकारलं, आमचे बी पांढरे झाले की हो, आमच्या स्वप्नात बी येत नाही तो. बरं, संबंध जमण्याकरता मला इकडचं काहीच माहिती नाही, इकडे संबंध दोन चांगल्या कुळात होतात का कोणाची मुलगी कोणाला देतात? त्या तोडीचं कुळ पाहिजे की नाही? अलीकडे कुळात लग्नच होत नाही, शिक्षणात लग्न होतात. कुळाकुळाचे लग्नच नाही, शिक्षणाचेच लग्न होतात. इंजिनियरिंग, डॉक्टर, शिक्षक, शिक्षिका, कीर्तनकार, राम व्हायला लागला आता असं मारा. पण पूर्वी असं नव्हतं, कुळ बघितलं जायचं. अहो मला सांगा, एकदम सुंदर लावण्यवती मुलगी आहे, सुसंस्कृत आहे, सात्विक आहे, पण तिच्या बापाला 3 माणसं 3.5 तास पाहतात संध्याकाळी तरी सापडत नाही तो. लोक लग्न करताना घाबरतात का नाही? नको रे बाबा, हे बेवडं कुठे इज्जत काढेल आपली बाई, आहे की नाही? तिचा काही दोष आहे का? पण तरी ते भड्डा लागला की नाही, त्याच्यासाठी कुळ तपासून पाहता. मग तुमचं असं कोणतं कुळ लागून गेलं देवाने तुम्हाला स्वीकारलं? तुकोबाराय म्हणले, मी काय सामान्य कुळातली आहे का? मी संत कुळातली आहे, संतांची लाडकी आहे. लाडकीले वाह वाह, क्या बात है. बहुताची मजवरी कृपा
मजवरी कृपा बहुतांची मजवरी कृपा बहुतांची मजवरी कृपा मजवरी कृपा बहुताची
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल हरे हरे विठ्ठल जय जय विठ्ठल बोले रे कुरे रे वा पुढे उत्तर नाही चारिना अधिकार निया पुला ज्ञानेश्वरा काताया पैकी ज्ञानदेव तुकारा हरे हरे झाले समाधान तुमचे देखील चरण सुरवारीच्या पण येथे सापडले तुका म्हणे भोग केला निवारिला लाग आरती चक्र पाने भोवाल पुरले नवसदन पावोत करा पुण्यवंत तुम्ही महाराज पुरले नवसदन तुकावा हे काळे उभासने धवरी आज पुरले नवसदन आरती नारायणा महादेवल तेरा मनोवेदिला